गुड मॉर्निंग. आज आपण दिव्यागरवरून जंजिरा किल्ल्यावरती जाणार आहोत. तर जंजिरा किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला दिघी या गावातून बोट मिळणार आहे. दिव्यागर ते जंजिरा हे एक अंतर साधारणपणे 15 किलोमीटरचं आहे. चला तर मग. नमस्कार. आज आपण आलो आहोत जंजिरा किल्ल्यावरती. म्हणजे जंजिरा किल्ल्यावरती आम्ही आज चाललो आहे आणि ह्या ठिकाणी इथून जंजिरा किल्ल्यावरती जाण्यासाठी बोट जातात आणि ह्या ठिकाणी एक ऑफिस आहे जिथं आपलं बुकिंग होतं. किल्ल्यावरती जाणाऱ्या बोटसाठी पर हेड 180 म्हणजे 180 रुपये लागतात आणि जंजिरा किल्ल्याचे 20 रुपये असे टोटल पर हेड 200 रुपये आपल्याला पे करावे लागतात. आता आमची बोट आलेली आहे आणि आमच्याबरोबर एक धाराशिववरून सहल आलेली आहे. त्याच्यातील लहान लहान मुलं आहेत. दिघीपासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागतो आणि तिथून आपल्याला लहान बोटमध्ये शिफ्ट केलं जातं, कारण मोठी बोट हे एंट्रन्सला लागत नाही. त्यामुळे आपल्याला लहान बोटमध्ये शिफ्ट होऊन नंतर किल्ल्यामध्ये एंटर करू शकतो आपण. ही या किल्ल्यावरील सर्वात मोठी तोफ आहे आणि याचं नाव आहे कलाल बांगडी, कारण तोफेच्या तोंडाचा आकार हा बांगडीसारखा गोल आहे, म्हणून त्याला कलाल बांगडी हे नाव पडलेलं आहे. ही तोफ साधारणपणे 17व्या शतकात सिद्धीच्या काळामध्ये बांधलेली आहे. किल्ल्याची बरीच पडझड झालेली आहे, पण तरी पण आपण त्यातून समजू शकतो की त्या काळी कशा प्रकारे याची बांधकाम वगैरे केलं असेल. बघा, इथून आपण बघू शकतो की दुश्मनावरती लक्ष ठेवण्यासाठी एक थोड्या ती अर्धा फुटाची एक खिडकू म्हणू शकतो. इकडे ह्या साईडला पण आहे बघा, इथून ठेवू शकतो. आणि इथून बरोबर समोर जो संभाजी, आता ते दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये, या ठिकाणी बघा संभाजी महाराजांनी पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला होता हा किल्ला जिंकण्यासाठी. पण हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला. हे जे आहे हे साईडला आपण बघतोय ते सगळा समुद्र आहे, पण मध्येच गोड पाण्याचे एक विहीर म्हणू शकतो आपण, की त्या ठिकाणी पण एक तिकडे विहीर आहे. तर हे एक आश्चर्यच आहे की समुद्राच्या मधोमध गोड पाण्याची विहीर आहे आणि ह्या समुद्राचा पूर्ण हा टॉपचा पॉईंट आहे. हा जो दिसतोय हा टॉपचा पॉईंट आहे सध्याचा. तरी आता हा महल होता, आपण बघतोय तो महल होता, पण तो त्याची पडझड वगैरे झालेली आहे सगळी. ते काय तेवढं प्रिझर्व झालेलं नाही. आणि मग आता बघू शकतो इथं झाडं वगैरे झुडपं वगैरे सगळे उगवलेले आणि अगदी दगडं म्हणजे खचत गेलेले आहेत. पण त्याच्यामध्ये आतमध्ये जे आता हे जे सिमेंट आहे अशा प्रकारे त्या दिवसात त्या हजारो वर्षापूर्वी
इथं हे जे बांधलेलं आहे ते मला वाटतं की पद्मदुर्गवरती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेलं असेल, कारण त्याच डायरेक्शनला त्याचे बांधकाम आहे आणि पद्मदुर्ग हा बरोबर इथं आहे. किल्ल्याच्या तटबंदीला चारी बाजूनं लाटा धडकत असतात, 24 तास सतत धडकत असतात. तरी देखील 1000 वर्ष झाली, 1000 वर्ष होऊन गेली, तरी पण ह्या तटबंदीला काहीच म्हणजे झालेलं नाही. त्या तटबंदीला काहीच झालं नाही. त्याच्यातला जे बांधलेले दगड आहेत ते सुद्धा खचलेत, पण त्याच्या आतमध्ये जे रसायन मिश्र केलेलं शिस किंवा चुना अजून कोणत्या तरी पिठाचं मिश्रण होतं, 5 धातूंचं मिश्रण होतं, तर त्याला अजून काय झालेलं नाही. दगडे खचून गेले तरी पण. बघू शकतो आपण त्या काळातील काहीतरी भंडार वगैरे असणार आहे कसलं तरी. अशी झाडं वगैरे उगवलेली आहेत सगळे. पाण्याचं नियोजन करण्यासाठी बघा इथं बरोबर दगडामध्ये कोरलेलं आहे आणि इथं बरोबर स्लोप देऊन इकडे पाण्याला असं वळण दिलेलं आहे. म्हणजे एवढं प्रॉपर त्या काळी 1000 वर्षापूर्वी नियोजन होतं. तिथं आता पायऱ्या वगैरे बऱ्याच पडलेल्या आहेत किंवा ढासळलेल्या आहेत, ते आपण व्यवस्थित ठेवलेलं नाही. आपण फक्त सध्याला तरी फक्त इमॅजिनच करू शकतोय की नक्की कुठे काय असेल वगैरे. तर बघा एक लहान नाही मोठी रूम आहे बरीच. बघा असं यांच्यावरचा हा अशा प्रकारे बांधला जायचा. ते पलीकडे एक दरवाजा, इथे एक दरवाजा, पूर्ण दगडामध्ये. आणि हे बघा नक्षीकाम वगैरे किती प्रॉपर केलेलं आहे, अँगल वगैरे सगळं. वरती बघा तुम्ही नक्षीकाम वगैरे बघू शकता, खूप छान. आणि आत्ताच्या मुलांनी पण ह्याच्यावरती नक्षीकाम खूप ठिकाणी केलेलं आहे, ते आपण बघू शकतो. आणि हीच आपली काम आहेत, जन्माला येऊन जुन्या गोष्टींची बरबादी करणं, त्याच्यावर नाव टाकणं. कमीत कमी आपल्याला त्याची निगा राखता येत नसेल, प्रिझर्व करता येत नसेल, प्रॉपर जतन करता येत नसेल, तर कमीत कमी अशा गोष्टी तरी करू नयेत. काय या गोष्टी स्वतःहून समजल्या तरच योग्य आहे. असं बोर्ड लावून किंवा कोणी सांगून हे होणार नाही. हे बघा ही तोफ आहे, ह्या किल्ल्यावरती भरपूर तोफ आहेत बघा, पूर्णपणे मेटलचे. आणि तर इथं असं अडकवण्यासाठी देखील आहे, इथून आपण आतमधून असं अडकवू शकतो किंवा हे कॅरी करण्यासाठी चांगलं आहे. आपण बघू शकतो बोल. तर इकडं लक्ष ठेवण्यासाठी हा एका बेटावरती बांधण्यात आलेलं आहे, ते बघू शकता. तिकडे पद्मदुर्ग आहे. इकडून हा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी पद्मदुर्ग नावाचा किल्ला तिकडे बांधला होता. हा महल असं सांगितलं जातं की पूर्ण 7 मजले होता, पण आता फक्त याचे 3 ते 4 मजले फक्त उरलेले आहेत, बाकीचे पडझड सगळे झालेले आहे. त्याच्यावरच आपण बघू शकतो झाडं वगैरे उगवलेले आहेत. तर आपण फक्त इमॅजिनच करू शकतो की काय लेवलचं बांधकाम किंवा कलाकृती त्यावेळेस केली गेलेली असेल. आपण खिडक्यावरती दरवाजावरती जर बघितलं तर खूप बारीक रेखीव काम केलेलं आहे. आणि आता बऱ्यापैकी हे सगळं बघा तुम्ही पडलेलं आहे, पडून गेलेलं आहे सगळे. आणि हे आमच्या बोटमध्ये छोटे शाळेतील मुलं आलेले आहेत. धाराशिवची मुलं आहेत हे सगळी, शाळेची सहल आलेली आहे, तर ते आमच्या बोटमध्ये होते. तर आता आमचा जायचा टाईम झालेला आहे, आता आम्ही सगळे चाललो. त्यांचे शिक्षक त्यांना ॲज अ गाईड म्हणून काम करत आहेत आणि माहिती सांगत आहेत. आपण जसे सेकंड म्हणजे दुसरं गोड पाण्याचं तळं जे म्हणलेलं होतं ह्या ठिकाणी.
किती मोठं आहे बघू शकतो आपण. खाली असं उतरण्यासाठी मासे वगैरे आहेत. आणि इकडं पण एक दर्गा आहे. या ठिकाणी एक दर्गा आहे जी अजून पण चांगल्या स्थितीमध्येच आहे, बघू शकतो आपण इथं.